नमस्कार. 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा टॉपिक पाहिला आणि त्या टॉपिकमधील सर्व आपण काय कन्सेप्ट पाहिल्या, त्याच्यामध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट येतात, कोणत्या कन्सेप्टवर आपण वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, ते क्वेश्चन्स आज आपल्याला बघायचे. लास्ट 2020 ते 2025 पर्यंत ज्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्यामध्ये आलेले आहेत या टॉपिकवर किंवा या कन्सेप्टवर, तेच क्वेश्चन आज आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे. बघा, पहिला क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द आयसोटोप. तर क्वेश्चन कशाच्या रिगार्डिंग विचारलेलं आपल्याला, तर आयसोटोपच्या रिगार्डिंग. बघा, आपल्या 3 गोष्टी आपण सांगितलेल्या होत्या. कोणकोणत्या 3 गोष्टी सांगितल्या होत्या? एक आयसोटोप, दुसरं काय सांगितलं होतं आपल्याला, आयसोटोप, त्यानंतर काय आयसोबार, आणि काय पाहिलं होतं आपण, आयसोटोन. या तिन्ही गोष्टी आपण नीट समजून घ्यायच्या आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे तिन्ही गोष्टीमध्ये काय सेम आहे ते आपल्याला बघायचं आहे. आपल्याला विचारलेला क्वेश्चन कोण आहे, आयसोटोप. आयसोटोप म्हणजे काय असलं पाहिजे, तर सेम नंबर कशाचा आला पाहिजे, सेम नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर. काय असला पाहिजे, ॲटॉमिक नंबर. म्हणजेच कोणता नंबर असेल, तो प्रोटॉन नंबर पण काय असणार आहे, सेम असेल. अजून काय असणार आहे, इलेक्ट्रॉन नंबर काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे हे सोडून बाकीचं काय असणार आहे, तर डिफरंट असणार आहे. तर याच्यामध्ये काय विचारलेलं बघा, करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग टू द आयसोटोप्स. मग पहिला क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला, ऑप्शन, दे हॅव सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन. तर सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन असतील तर त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला आयसोटोन म्हटलं जातं. काय म्हटलं त्याला आपण, आयसोटोन. ओके. दे हॅव डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन. तर डिफरंट आहेत का, तर नाही. म्हणजे हाही ऑप्शन नाही. थर्ड नंबरचा ऑप्शन बघा, दे कंटेन सेम नंबर ऑफ प्रोटॉन. बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हटलं, आयसोटोप आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये सेम नंबर काय असलं पाहिजेत, प्रोटॉन असले पाहिजेत. याचा अर्थ आपला थर्ड ऑप्शन हा करेक्ट आहे. म्हणजे दे कंटेन द सेम नंबर ऑफ प्रोटॉन. ओके. त्यानंतर काय ऑप्शन दिलेला होता, ते हॅव सेम मास नंबर. मास नंबर म्हणजेच काय रे, तर तो आहे आयसोबार. लक्षात घ्या, मास नंबर म्हणजे काय सेम असणार आहे, आयसोबार हा काय असणार आहे, सेम असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा, वाचून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, तर काय, मॅच द फॉलोइंग पेअर. आणि आपल्याला काय दिलेले, स्पेसिस दिलेले आहेत, आणि इकडे काय दिलेले, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला 4 स्पेसिस दिले आहेत, आणि 4 स्पेसिसचं आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचे आहेत, आणि 4ही सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे आन्सर येणार आहे. बघा, पहिला स्पेसिस दिलेला आहे तो ऑक्सिजन दिलेला आहे. पहिला स्पेसिस काय दिलेला आहे, ऑक्सिजन. आता ऑक्सिजन म्हणजे ॲटॉमिक नंबर किती दिले त्याचा, तर ॲटॉमिक नंबर आहे 8. ॲटॉमिक नंबर किती आहे, 8. मग ॲटॉमिक नंबर 8 असेल तर त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन संख्या किती असणार आहेत, तर ते असणार आहेत 8. म्हणजे जो प्रोटॉन नंबर असेल तोच काय असणार आहे, इलेक्ट्रॉन नंबर. म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत. पण आपल्याला ऑक्सिजन ओ दिलेला नाही, त्याच्यावर चार्ज काय दिलेला आहे, 2 मायनस दिलेला आहे. किती मायनस दिलेला आहे, 2 मायनस. याचा अर्थ 2 मायनस, याचा अर्थ काय, लक्षात ठेवा, मायनस चार्ज कधी येतो आणि प्लस चार्ज कधी येतो. जर जर इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतले, बघा नीट समजून घ्या, जर इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतले तर चार्ज काय येतो, मायनस येतो. तो चार्ज काय येतो, मायनस. जर इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले, जर इलेक्ट्रॉन काय केले, दुसऱ्याला दिले, तर चार्ज काय येतो, पॉझिटिव्ह. आता ऑक्सिजननं काय केलेलं आहे, की स्वतःचे किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत. आणि मायनस चार्ज म्हणजे काय, दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन घेतले. किती घेतले, तर 2 मायनस. म्हणजेच घेतले म्हणजे किती, 2. म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले, 10 इलेक्ट्रॉन. म्हणजे O2 मायनसमध्ये किती इलेक्ट्रॉन आले पाहिजेत, तर 10 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. बघा, O2 इलेक्ट्रॉन म्हणजे किती आले पाहिजेत, 10 इलेक्ट्रॉन आले पाहिजेत. मग आता बघा, ऑप्शन नंबर 1ला काय आला, ऑप्शन आपल्याला सी. ऑप्शन नंबर 1ला काय आला पाहिजे, सी आला पाहिजे. म्हणजे इथे बघा, एला काय, 1ला ए आहे, 1ला डी आहे, 1ला ह्या ठिकाणी सी आहे. म्हणजे आपल्याला काय, पुढचा आन्सर सॉल्व्ह करायची देखील गरज नाही. फक्त आपण ऑक्सिजन फाइंड आउट केला, ऑक्सिजनला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन O2 मायनसमध्ये, तर किती इलेक्ट्रॉन मिळाले आपल्याला, 10 इलेक्ट्रॉन मिळाले. तसा ऑप्शन दुसऱ्या याच्यामध्ये प्रेझेंट आहे का, तर नाही आहे. तर मग पुढचं सॉल्व्ह करायची गरज आहे का, तर ते गरज नाही. मग डायरेक्टली आपण काय करू शकतो, बीला करेक्ट करू शकतो. तरी देखील बाकीचे ऑप्शन आपण बघू ॲक्च्युली ते फिट बसतात का. दुसरं काय दिलेलं आहे बघा, आपल्याला लिथियम दिलेलं आहे 2+. आताच सांगितलं तुम्हाला, पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो, पॉझिटिव्ह चार्ज जर इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले, इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले तर चार्ज काय येतो, पॉझिटिव्ह. आता किती इलेक्ट्रॉन दिले त्यानं, तर 2 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन दिले, 2 इलेक्ट्रॉन. बघा, लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, तर 3 आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे, 3. मग 3 इलेक्ट्रॉन आहेत ॲक्च्युली त्याच्याकडं. आणि
किती दिलेत? 2 दिलेत. किती इलेक्ट्रॉन दिले? 2. म्हणजे इलेक्ट्रॉन किती राहिला? 1 इलेक्ट्रॉन राहिला. याचा अर्थ ह्याचा जो ऑप्शन आहे बघा, लिथियम 2 प्लस किती इलेक्ट्रॉन राहिले? 1. म्हणजे ऑप्शन याचा काय आहे? डी आहे. त्यानंतर हेलियमचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे, तो डायरेक्टली किती आहे? 2 आहे. म्हणजे आपल्याला ते सॉल्व्ह करायची गरज आहे का? कारण त्याच्यावर कोणताही चार्ज नाही. याच्यावर किती आहेत? 2 इलेक्ट्रॉनच आहे. त्यानंतर बघा कोण आहे? कॅल्शियम आहे. आणि कॅल्शियमवर किती प्लस आहेत? 2 प्लस आहे. कॅल्शियमवर किती प्लस आहे? 2 प्लस आहे. मग 2 प्लस असल्यामुळं कॅल्शियमवर 2 प्लस, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तर कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20. किती आहे ते? 20. आता ॲटॉमिक नंबर 20 आहे. चार्ज काय आला? तर तो आला +2 आला. +2 कधी आला? जर आपण इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले. किती दिलेत? 2 दिले. मग 20 - 2 किती मिळालं आपल्याला? 18. म्हणजे कॅल्शियमचे किती इलेक्ट्रॉन झाले? 18 इलेक्ट्रॉन. हेलियमचे किती आहे ते? 2. बघा ऑक्सिजनला काय ते 10 इलेक्ट्रॉन, म्हणजे ऑप्शन काय मिळाला? एला मिळाला सी. 1ला मिळाला सी. लिथियमला बघितला किती आहेत? तर 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे काय मिळालं? 2 नंबरला ऑप्शन काय मिळाला आपल्याला? डी मिळाला. त्यानंतर 3 नंबर हेलियमला 2 आहेत. 2 कुठं आहे? बीला ऑप्शन आहे. याचा अर्थ 3चं काय मिळालं आपल्याला? बी मिळाला. आणि शेवटी कॅल्शियम आय व्ही काय मिळालं आपल्याला? कॅल्शियमचं 18 इलेक्ट्रॉन, म्हणजे कुठं आला? ए. मग हा ऑप्शन चेक करा आपल्याला कुठे मिळतोय, तर तो आहे या ठिकाणी. म्हणजे आपण हा सॉल्व करताना फक्त काय केला होता? एकच ऑप्शन सॉल्व केला, म्हणजे कोणाचं? O2 मायनस. कशाच कॅल्क्युलेट केलं आपण? O2 मायनसचं. आणि ज्यावेळी O2 मायनसचं कॅल्क्युलेट केलं की डायरेक्टली आपल्याला काय मिळालं? त्याचं आन्सर मिळालं. बाकी सर्व सॉल्व करण्याची गरज पडली का? तर गरज नव्हती. परंतु तुम्हाला समजण्यासाठी आपण काय केलं? बाकीचे पण ऑप्शन काय केले? क्लिअर केले, सॉल्व करून घेतले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कशामध्ये किती आहेत हे कॅल्क्युलेट केलं. सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची? जर इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले तर स्वतःवर चार्ज येतो पॉझिटिव्ह. स्वतःवर चार्ज काय येतो? पॉझिटिव्ह. आणि जर इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतले तर स्वतःवर चार्ज काय येतो? निगेटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रॉन कोण देणार आहे? जो श्रीमंत आहे तो देणार आहे. देणार कोण? जो श्रीमंत आहे. पण श्रीमंतावर चार्ज काय असणार आहे? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय? घेणार आहे. घेणार म्हणजे काय आला? गरीब आला. म्हणजे चार्ज काय आला? त्याचा निगेटिव्ह आला. मग अशा पद्धतीने हे काय करायचं? आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हा काय सांगितलेलं आहे? विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू अबाउट आयसोटोन. आता सांगितलं तुम्हाला तिन्ही. आयसोटोन बघा नीट समजून घ्या. आयसोटोन काय आला इथं? यन आला. आयसोटोन मध्ये काय आला? यन. यन म्हणजेच काय? यन इज नथिंग बट दी न्यूट्रॉन नंबर. हे लक्षात ठेवायची ट्रिक्स आहे आपली. यन म्हणजे काय? न्यूट्रॉन नंबर. काय न्यूट्रॉन नंबर? तर तो असणार आहे सेम असणार आहे. काय असणार आहे? न्यूट्रॉन नंबर सेम. बस इतकंच. म्हणजे आयसोटोन टोनमध्ये यन आला याचा अर्थ न्यूट्रॉन नंबर आहे. न्यूट्रॉन नंबर काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. मग सेम असेल बघा आपला पहिला ऑप्शन. दीज आर न्यूक्लियड हॅव्हिंग अ सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन. बघा पहिलाच ऑप्शन करेक्ट आला. काय सांगितलं आहे? सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन. न्यूट्रॉन नंबर सेम आहे बट डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन आणि हेच डिफरंट मास नंबर. म्हणजे पूर्ण ऑप्शन वाचायचं आहे, लक्षात घ्या. जर समजा या ठिकाणी सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि सेम नंबर ऑफ प्रोटॉन असं जर ऑप्शन आला असता तर तो आपला ऑप्शन काय होता? रॉंग होता. परंतु ह्यामध्ये काय दिलेलं आहे? सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन, म्हणजे आपलं बरोबर होतं. पुढं काय सांगितलं? न्यूट्रॉन नंबर जरी सेम असेल तर बाकी सगळं डिफरंट राहतं. म्हणजे काय? डिफरंट नंबर ऑफ काय मिळाला आपल्याला? प्रोटॉन मिळाला. डिफरंट नंबर काय मिळाला? प्रोटॉन. प्लस डिफरंट नंबर काय मिळाला आपल्याला? मास नंबर मिळाला. डिफरंट नंबर प्रोटॉन प्लस डिफरंट नंबर काय मिळाला आपल्याला? मास नंबर मिळाला. म्हणजे आपला ऑप्शन कुठलं करेक्ट आला? तर 1 नंबरचा ऑप्शन काय मिळाला आपल्याला? करेक्ट भेटलं. एक नंबरचं ऑप्शन आपलं काय झालं? करेक्ट झालं. चला 4 नंबरचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. बघा इथे समजून घ्या. काय सांगितले आपल्याला बघायचं आहे की कोणतं स्टेटमेंट याच्यामधलं काय नाही? बरोबर नाही. बघा आपल्याला काय बघायचं आहे? कुणाच्या बाबतीमध्ये? विथ रिस्पेक्ट टू द रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे आपल्याला काय दिले? खाली 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि विथ रिस्पेक्ट टू रुदरफोर्ड कोणतं स्टेटमेंट आपलं काय नाही? करेक्ट नाही हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे नॉट ट्रू रिगार्डिंग टू द रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. इन दिस फर्स्ट काय सांगितले आपल्याला? सॉरी, पहिलं काय सांगितले? इच ॲटम कन्सिस्ट ऑफ मॅसिव्ह पॉझिटिव्हली चार्ज सेंटर. तर हे करेक्ट आहे. कारण त्याने काय सांगितले की सेंटरलाच, म्हणजे ज्या ठिकाणी अल्फा पार्टिकलचं स्कॅटरिंग झालं, बंबार्डमेंट झालं, तर त्यावेळी काय झालं
की पॉझिटिव्ह चार्ज कुठं आहे तर सेंटरला आहे, म्हणजे याचा अर्थ यानं करेक्ट होतं. हे करेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्याला काय करायचं आहे, नॉट अ ट्रू कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर दिस इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग कंटिन्युअसली अराउंड द न्यूक्लियस, ही करेक्ट स्टेटमेंट आहे. त्यानंतर दिस मॉडेल डज नॉट डिस्क्राईब, हे काय केलं नाही, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस, बरोबर आहे, याने काही डिस्क्राईब केलं नाही. पुढं काय, दिस मॉडेल डिस्क्राईब द एनर्जीज ऑफ इलेक्ट्रॉन, रुदरफोर्डने हे एक्सप्लेन केले का, तर हे एक्सप्लेन केलेलं नाही. म्हणजेच काय, हे काय आपल्याला रॉंग आन्सर आहे. हे कुणी एक्सप्लेन केलंय, तर ते बोहर ॲटॉमिक मॉडेल, म्हणजे एनर्जी जे सांगितलेले आहे ते कोणी सांगितलेले आहे, आपल्याला बोहरनं सांगितले. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट कोणाचं आहे, तर ते बोहरचं आहे. आणि बोहरचं स्टेटमेंट असल्यामुळं आपल्याला काय पाहिजे, नॉट अ ट्रू रिगार्डिंग कशाच्या, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, म्हणजे आपला आन्सर नॉट ट्रू. म्हणजेच हे जे स्टेटमेंट सांगितलेलं आहे, कोणी सांगितलेलं आहे, तर ते बोहरनं सांगितलेलं आहे. याचा अर्थ ते ऑप्शन आपला काय येणार आहे, करेक्ट येणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 याचा आन्सर काय मिळाला आपल्याला, डी ऑप्शन भेटला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. ओके, आता काय विचारले बघा, विच ऑफ द फॉलोइंग पेअर, विच ऑफ द फॉलोइंग पेअर, काय सांगितले, विथ इज एक्झाम्पल ऑफ, बघा परत एकदा क्वेश्चन आलेला आहे आयसोटोनवर. फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की विच ऑफ द फॉलोइंग पेअर न्यूक्लियड इज एक्झाम्पल ऑफ, आयसोटोनचे एक्झाम्पल आपल्याला शोधायचे. म्हणजे एवढे सगळे 4 एक्झाम्पल दिलेले आहेत, 4 एक्झाम्पल मधलं आपल्याला आयसोटोनचे एक्झाम्पल कोणतं आहे हे कॅल्क्युलेट करायचं. आयसोटोन म्हणजे मगाशीच बघितलं एन आहे, याचा अर्थ आपल्याला काय बघायचं आहे, न्यूट्रॉन नंबर बघायचं. काय बघायचं आपल्याला, न्यूट्रॉन नंबर. तो न्यूट्रॉन नंबर काय असला पाहिजे, तर न्यूट्रॉन नंबर सेम असला पाहिजे. 2 स्पेसिस असतील, त्या 2 स्पेसिस मधला न्यूट्रॉन नंबर कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. आणि तोच काय असणार आहे, तर न्यूक्लियड एक्झाम्पल ऑफ आयसोटोन असेल. पेअर बघा, मग पहिली पेअर बघू आपण. पण न्यूट्रॉन नंबर कॅल्क्युलेट कसं करायचा, तर आपण मागचे फॉर्म्युला बघितला होता. काय बघितला होता, की ॲटॉमिक मास, बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, ॲटॉमिक मास इज इक्वल टू काय, प्रोटॉन नंबर, प्रोटॉन नंबर प्लस काय करतात, न्यूट्रॉन नंबर. प्रोटॉन नंबर प्लस काय करायचं आहे, न्यूट्रॉन नंबर. कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला, न्यूट्रॉन नंबर. मग काय करणार आपण, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास मायनस काय करणार आपण, प्रोटॉन नंबर करणार. काय करणार आपण, प्रोटॉन नंबर. मग आता बघा, तर या ठिकाणी आपण लास्टला असं पाहिलं होतं की एक्स आहे, हा झेड आहे, या ठिकाणी ए आहे आणि इथं कोण आहे, एन आहे. म्हणजे आपल्याला एन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर एन कॅल्क्युलेट करण्यासाठी ए मायनस काय करायचं आहे, झेड करायचं. काय करायचं आहे, ए मायनस झेड करायचं. आता ए मायनस झेड करायचं आहे, करून बघा. ज्याच्यामध्ये एनची व्हॅल्यू दोघांमध्ये सेम येईल, याचा अर्थ ती काय आहे, पेअर आहे. कशाची, तर आयसोटोनची. पहिला ऑप्शन बघा, 35 मायनस 17, करून बघा किती आले बघा, 35 मायनस काय करायचं आहे, 17. बरं, हे बघितल्या बघितल्या ही समजते आपल्याला, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तर यामध्ये बघा, ही 17 आणि या ठिकाणी काय आहे, 17 आहे. दोन्ही सेम आहेत, म्हणजे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, सेम आहे. याचा अर्थ कोण आहे, काय सेम आहे याच्यामध्ये, तर ॲटॉमिक नंबर, म्हणजेच कोण, प्रोटॉन नंबर. म्हणजेच हा कोण आहे, तो आहे आयसोटोप आहे. काय आहे तो, आयसोटोप. काय, ॲटॉमिक नंबर सेम पण डिफरंट मास नंबर. मास नंबर दोघांचं काय डिफरंट आहे. किंवा आपण ह्या मेथडनं सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. काय करणार आपण, ते मायनस करणार, मायनस केल्यानंतर काय व्हॅल्यू होते त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे बघा 35 मायनस 35 मायनस 17 करा आणि त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा, तर नंबर काय येतील, चेंज येईल आपल्याला. 17 34 म्हणजे किती येणार आपल्याला इथं, 18 भेटेल. 17 34 35, म्हणजे इथं काय 17 किती 20. म्हणजे बघा की ऑप्शन बघा, ह्याच्यामध्ये न्यूट्रॉन नंबर किती मिळाला, 18 आणि मिळाला आपल्याला 20. याचा अर्थ हे डिफरंट आहे. त्यानंतर पुढचा हा ऑप्शन बघा, सी नंबरचा ऑप्शन. काय करणार आपण, सी नंबरच्या ऑप्शनमध्ये बघा, सी नंबर ऑप्शन सेम करायचं. काय केलं आपण, 13 मायनस 6 किती येते बघा. आणि काय करायचं आहे, 11 मायनस काय करायचं, 5, म्हणजे किती मिळालं, 6 6 12 आणि 13, म्हणजे किती मिळालं आपल्याला, 7. आणि इथे काय म्हणणार आहे, हा इथे किती मिळणार आपल्याला, 7 मिळेल. काय मिळाले, 7, 5, सॉरी, ओके. पुढचा ऑप्शन बघा की कुठला, आर्गॉनचा.
ऑर्गॉनमध्ये काय केलं 40 मायनस काय केलं 18 केलं, किती मिळालं आपल्याला न्यूट्रॉन नंबर किती मिळाला 22 मिळाला. त्यानंतर काय केलं आपण 40 मायनस 19 केलं, न्यूट्रॉन नंबर किती मिळाला 21 मिळाला. या तिन्हीमध्ये पण काय डिफरंट मिळाले. आता हा चेक करा ह्याच्यामध्ये किती होणार आहे की 12 मायनस काय केलं 6 केलं, किती मिळाला आपल्याला न्यूट्रॉन नंबर 6 मिळाला. आणि 11 मायनस 5 केलं, इथे किती मिळाला 6. या दोन्ही केसमध्ये न्यूट्रॉन नंबर काय मिळाले आपल्याला सेम मिळाले. न्यूट्रॉन नंबर काय मिळाले सेम मिळाले. याचा अर्थ आपला काय विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ न्यूक्लियड इज एन एक्झाम्पल ऑफ, कशाचं एक्झाम्पल आयसोटोन. आयसोटोन म्हणजे काय सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन, काय पाहिजे होता सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन. मग याचा अर्थ या ठिकाणी न्यूट्रॉन नंबर सेम आहे. तो किती न्यूट्रॉन नंबर आहे दोघांमध्ये 6 आहे. किती आहे तो 6 आहे. याचा अर्थ ऑप्शन आपला काय येणार आहे ऑप्शन डी हा करेक्ट येणार आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा काय सांगितले. कॅल्क्युलेट वेवलेंथ ऑफ रेड लाईट हॅव्हिंग अ फ्रिक्वेन्सी 4 × 10⁻14 हर्ट्ज. बघा काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची. काय कॅल्क्युलेट करायचं आहे वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची. आणि काय दिले आपल्याला तर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि काय कॅल्क्युलेट करायचे आहे वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला म्यू इज इक्वल टू, बघा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय म्यू इज इक्वल टू c/λ. लक्षात ठेवायचे काय फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय c/λ. c is nothing but the velocity of light. c is nothing but the velocity of light. The value of velocity that is 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. अँड लॅम्बडा आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे तर सॉरी लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचे फ्रिक्वेन्सी लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे तर दिलेले आहे 4 × किती दिलेले आहे 10⁻14 हर्ट्ज. आणि इथं काय लॅम्बडा. मग काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला लॅम्बडा वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचे आहेत. लॅम्बडा इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल. ही व्हॅल्यू इकडे मल्टिप्लाय होईल, इकडे आल्यानंतर काय होणार आहे डिवाइड होईल. म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल टू 3 × 10⁸ डिवायडेड बाय 4 × किती मिळणार आहे 10⁻14 मिळणार. बघा लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळाली 3 × 10⁻8 डिवायडेड बाय 4 × 10⁻14. आता हे 10⁻+14 वर गेल्यानंतर काय होणार आहे 10⁻−14. हे बाकीचे ॲज इट इज ठेवू आपण 3/4 × काय मिळणार आहे इथं तर 10⁻8 × 10⁻14 प्लस आहे वर गेल्यानंतर काय झालं मायनस झालं. म्हणजे काय झालं 10⁻−14. काय झालं हे 10⁻−14. आता 10⁻−14 + 8 किती होणार आहे बघा कॅल्क्युलेट करा. 3/4 × 14 मध्ये काय गेले 8 गेले, किती राहिले 6 झाले. किती झाले किती मिळालं आपल्याला 10⁻, किती मायनस किती मिळणार आहे 6 मिळणार. किती मिळालं -6. आता 3/4 म्हणजेच किती येणार आहे तर ते येणार आहे 0.75. किती येणार आहे 0.75 × किती मिळालं आपल्याला 10⁻6 मिळालं. किती मिळालं हे 10⁻6. कशामध्ये मिळालं आपल्याला मीटरमध्ये मिळालं. कशामध्ये मिळालं कारण हे मीटर पर सेकंद आहे. हर्ट्ज आणि सेकंद कॅन्सल झाले, हर्ट्ज आणि सेकंद सेमच. मग मीटर काय होणार आहे मीटरमध्ये आलं. पण आपल्याला दिलेल्या ऑप्शनमध्ये मीटर दिले का रे तर नाही दिलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला त्या ऑप्शनमध्ये तर युनिट दिलेलं आहे नॅनोमीटर. बघा ह्याच्यामध्ये काय आहे सगळ्यामध्ये नॅनोमीटर. मग आपल्याला काय करायचं आहे मीटरचं कन्वर्जन कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे नॅनोमीटरमध्ये. म्हणजेच काय 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू काय 10⁻⁹ मीटर. मग आपल्याला जी पॉवर आहे किती दिलेलं आहे इथं आले 10⁻6. या 10⁻6चं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे 10⁻⁻9 मध्ये. 10⁻⁻6चं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे 10⁻⁻9 मध्ये. बघा समजून घ्या या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. ते आपली व्हॅल्यू किती मिळाली आहे 0.75 × किती मिळालं आपल्याला 10⁻⁻6 मीटर. मग आपण काय करणार आहे पॉईंट ह्या साईडला घेतला तर इथे काय होणार आहे -1 वाढेल. म्हणजेच काय केलं बघा मी तर 750 किती डिजिटमध्ये सरकवला 1 2 आणखी 3 म्हणजेच काय 10⁻⁻6 × 10⁻ काय झालं -3 मीटर. आता 10⁻⁻6 × 10⁻3 -6 + -3 किती झालं -9. म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 750 × 10⁻⁻9 मीटर. 10⁻⁻9 मीटर म्हणजेच काय तर नॅनोमीटर. म्हणजे याचा अर्थ आपला ऑप्शन काय मिळाला 750 नॅनोमीटर. काय मिळालं आपल्याला
750 नॅनोमीटर. म्हणजे ऑप्शन आपल्याला काय आला, सी या ठिकाणी करेक्ट आला. म्हणजे आपल्याला काय केलंय, व्हॅल्यू आपली कशामध्ये मिळाली, मीटरमध्ये मिळाली, पण युनिट ह्याच्यामध्ये काय दिलं होतं, तर नॅनोमीटर. मग आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू काय, 10⁻⁹ मीटर. जे आन्सर आलं होतं ते 10⁻⁶ फॉर्मॅटमध्ये आलं. ते फक्त आपण कन्वर्ट करून घेतलं, काय विशेष केलं नाही, फक्त कन्वर्ट केलं आणि कन्वर्ट केल्यानंतर आपली व्हॅल्यू मिळाली 750 नॅनोमीटर. ओके, समजते. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. काय कॅल्क्युलेट करायचं बघा, की व्हॉट इज द वेव्ह नंबर. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, वेव्ह नंबर ऑफ रेडिएशन हॅव्हिंग वेव्हलेंथ. किती दिलेले आहे, तर ती दिलेली आहे 0.25 मायक्रोमीटर. बघा हे सगळं दिलंय आपल्याला. युनिट काय दिले बघा, याच्यात मीटर इन्व्हर्समध्ये दिलेलं आहे. व्हॅल्यू तिथे किती दिलेलं आहे, वेव्हलेंथ दिलेलं आहे मायक्रोमीटरमध्ये. मग आपल्याला काय करता आलं पाहिजे, मायक्रोमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करता आलं पाहिजे. जसं मग अशी नॅनोमीटरचं मीटरमध्ये केलं. बघा 1 मायक्रोमीटर, बघा लक्षात घ्या, 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻⁶ मीटर. बघा 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10⁻⁶ मीटर. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू काय, 10⁻⁶ मीटर. ते फक्त आपल्याला कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, वेव्ह नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. वेव्ह नंबर म्हणजेच काय, म्यू बार इज इक्वल टू 1/λ. काय वेव्ह नंबर काय इज इक्वल टू काय, 1/λ. मग आता व्हॅल्यू कशाची दिलेली आहे आपल्याला, वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजेच लॅम्बडा. आणि किती दिलेलं आहे, 0.25 मायक्रोमीटर. मग आपण व्हॅल्यू पुटअप केली, किती दिली होती, इकडे लक्षात घ्या. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू काय, 10⁻⁻⁶ म्हणजेच 0.25 मायक्रोमीटर. 0.25 मायक्रोमीटर म्हणजे किती, तर 0.25 इंटू 10⁻⁶ मीटर. 0.25 मायक्रोमीटर म्हणजेच किती, तर 0.25 इंटू 10⁻⁶ मीटर. मग व्हॅल्यू मी पुटअप केली, काय बघा, 1/0.25 इंटू 10⁻⁶ काय आलं, मीटर आलं. 10⁻⁶ आहे ते वर गेलं, काय मिळालं मला, तर 1 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय किती मिळालं, 0.25. किती मिळालं हे, 0.25. म्हणजेच काय बघा, 1/0.25 इंटू किती मिळालं मला, 10⁻⁶. 1/0.25 म्हणजेच किती, तर काय केलं, तर ह्याच्या मल्टिप्लाय बाय 4 केलं. म्हणजे काय, 1/0.25 म्हणजेच किती, तर 4. म्हणजे काय, एकाचे आपण भाग पाडले 4, म्हणजे हा काय असणार आहे, 0.25, हा 0.25. याचा अर्थ म्हणजे काय, आपण म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 4. आणि व्हॅल्यू काय, इंटू 10⁻⁶ किती मिळालं आपल्याला, 6 मिळालं. काय मिळालं आपल्याला, 10⁻⁶. म्हणजे 4 इंटू 10⁻⁶. बघा या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, 4 इंटू काय मिळालं आपल्याला, 10⁻⁶ भेटलं. चला पुढचा क्वेश्चन बघा, काय, कॅल्क्युलेट द वेव्हलेंथ ऑफ इमिशन ऑफ अ फोटॉन हॅव्हिंग अ वेव्ह नंबर 11,516. हा इथं जरा लक्षात घ्या, हा काय आहे, सेंटीमीटर इनवर्स आहे. काय आहे ते, सेंटीमीटर इनवर्स. बघा क्वेश्चन नंबर 7चा आपण कॅल्क्युलेट केलं, ते किती मिळालं आपल्याला, बी ऑप्शन याचा काय होता, करेक्ट होता, 4 इंटू 10⁻⁶ मीटर इनवर्स आहे. आता पुढचा क्वेश्चन जे दिलेला आहे, तर पुढच्या क्वेश्चन्समध्ये कॅल्क्युलेट द वेव्हलेंथ फॉर इमिशन ऑफ फोटॉन हॅव्हिंग वेव्ह नंबर 11,516. आता मी सांगितलं तुम्हाला ह्याच्यामध्ये काय चेंजेस आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे याच्यामध्ये. तर ते मीटर इनवर्समध्ये नाही, तर ते आहे सेंटीमीटर इनवर्समध्ये. कशामध्ये आहे ते, सेंटीमीटर इनवर्समध्ये. मग आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वेव्ह नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा आता या ठिकाणी कशामध्ये दिलेलं आहे, सेंटीमीटर इनवर्समध्ये दिलेलं आहे. कशामध्ये दिलेलं आहे,
सेंटीमीटर इनवर्समध्ये आणि कॅल्क्युलेट करायचं आहे. कशामध्ये कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? तर नॅनोमीटरमध्ये कॅल्क्युलेट करायचं. कशामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे? नॅनोमीटर. बरं, वेव्हलेंथ आणि वेव्ह नंबरचं आताच इक्वेशन आपण बघितलं. काय इक्वेशन आहे? तर वेव्ह नंबर इज इक्वल टू काय आहे? 1/λ. वेव्ह नंबर इज इक्वल टू काय? 1/λ. कॅल्क्युलेट काय करायचे आपल्याला? वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायचे. कॅल्क्युलेट काय करायचे आपल्याला? वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता बघा काय काढायचं आहे? वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायचं. मग लॅम्बडा सोपं काय माहिती आहे का? की व्हॅल्यू पुटअप करून इक्वेशन रिअरेंज कधी करायचं नसतं. आधी इक्वेशन रिअरेंज करायचं आपल्याला जी व्हॅल्यू ज्याची पाहिजे त्यानुसार आणि मग व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुटअप करायचं. ते सोपं जातं. म्हणजे मला लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचा आहे. हे लॅम्बडा या ठिकाणी डिवायडेड बाय इकडे आल्यानंतर काय होईल? मल्टिप्लाय होईल म्यू बारला आणि म्यू इकडे आल्यानंतर काय होणार? 1 काय होणार आहे? म्यू बार होईल. ओके. म्हणजे आधी फॉर्म्युला रिअरेंज करायचं. सोपं ते जातं. व्हॅल्यू रिअरेंज करण्यापेक्षा काय करायचं? फॉर्म्युला रिअरेंज करायचं. आणि फॉर्म्युला रिअरेंज केला की मात्र मग आपल्याला सोपं होऊन जातं. मग बघा याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केली 1 किती आहे ते? 11,516. काय ते? 11,516. आता हे 11,516 ही व्हॅल्यू करा, डिवायडेशन करून घ्या. काय होते बघा? 1/11,516. हे केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते बघा 8.68 इंटू बघा कॅल्क्युलेशन करा तुम्ही. किती मिळणार आहे? 8.68 इंटू 10⁻⁻⁵. काय मिळणार आहे? 10⁻⁻⁵. काय मिळणार आहे? सेंटीमीटर इनवर्स होतं. वर गेल्यानंतर काय झालं? सेंटीमीटर झालं. काय मिळालं आपल्याला? सेंटीमीटर. जी व्हॅल्यू काय मिळाली मला? 8.68 इंटू 10⁻⁵. काय मिळालं? सेंटीमीटर. आता मगाशी पाहिलं आपण 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर होतं. 1 नॅनोमीटर म्हणजे काय? 1 नॅनोमीटर इज इक्वल टू किती? 10⁻⁹ मीटर. ओके. मग मला कन्व्हर्जन करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. म्हणजेच काय झालं? 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁷ सेंटीमीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू काय? 10⁻⁷ सेंटीमीटर. आता मला काय करायचं आहे बघा ना, हे मगाशी केलं होतं आपण 10⁻⁻⁶ कन्व्हर्जन. तसंच 10⁻⁵ कन्व्हर्जन. कशाचं? 10⁻⁻⁵ कन्व्हर्जन मला कशामध्ये आणायचं आहे? 10⁻⁷. दोन घरं फक्त उजवीकडे सरकावं लागेल आपल्याला. तर काय होणार आहे? 868 इंटू किती घर सरले? 2. म्हणजे काय झालं? 10⁻⁵ इंटू किती? 10⁻⁻2. 10⁻⁵ इंटू 10⁻⁻2 किती मिळणार? 10⁻⁻⁷. 10 काय मिळालं? -7. आणि 10⁻⁷ सेंटीमीटर. 10⁻⁷ सेंटीमीटर म्हणजेच काय? तर नॅनोमीटर. मग व्हॅल्यू काय मिळाली मला? 868 काय मिळालं आपल्याला? नॅनोमीटर. कुठं आहे ऑप्शन बघा याच्यामध्ये? 868 बघा. म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला? सी हा करेक्ट आन्सर मिळाला. समजतं काय अवघड आहे का? तर हे खूप सिंपल आहे. फक्त ह्याच्यातले फॉर्म्युले लक्षात राहिले पाहिजेत. जसं आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करत जाईल तसे तुमचे फॉर्म्युला ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात राहतील. म्हणजे आतापर्यंत 2 किंवा 3 फॉर्म्युले आपण फक्त वापरले असतील विथ रिस्पेक्ट टू वेव्हलेंथ असेल म्हणजे आणि त्यानंतर वेव्ह नंबरचे असतील. अजून काही तुम्हाला फॉर्म्युले लागतील सॉल्व्ह करत असताना. पुढे जसं जाईल आपण तसं काही क्वेश्चन्स येतील त्याच्यामध्ये आपण ते काय करायचे आहेत? फॉर्म्युले यूज करायचे आहेत. तुम्हाला जसं हाताखालून हे सगळे क्वेश्चन जातील तसं तुम्हाला ते लक्षात येत जाईल. चला आपण पुढचा क्वेश्चन बघू काय आहे. हां. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ फ्रिक्वेन्सी? काय कॅल्क्युलेट करायचं आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन वेन ट्रान्झिशन ऑकर बिटवीन 2 स्टेशनरी स्टेट दॅट डिफर इन एनर्जी बाय डेल्टा ई. आता हे जे दिलेलं इक्वेशन आहे काय बघायचं आपल्याला? तर आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर हा जो रूल आहे तो रूल आहे बोहर फ्रिक्वेन्सी रूल आहे. कोणता आहे तो? बोहर्स फ्रिक्वेन्सी रूल. आता बोहर फ्रिक्वेन्सी रूलमध्ये किती स्टेट दिलेले आहेत? 2 स्टेट दिलेत. कशाच्या? एनर्जीच्या. याचा अर्थ ती काय असेल? E1 असेल आणखी काय असणार आहे? E2 असेल. 2 स्टेज असेल त्यावेळी त्याची व्हॅल्यू आपण काय करतो? तर फायनल मायनस काय करतो? इनिशियल करतो. म्हणजे काय करतो? E2 मायनस E1 करतो आणि डिवायडेड बाय म्हणजे काय? तेव्हा डिवायडेड बाय काय असणार आहे? H असेल. आता आपल्याला त्यांनी डायरेक्टली दिलेले आहे. काय दिलेलं आहे? तर या दोघांमधला डिफरन्स दिलेला आहे बघा. डिफर एनर्जी किती दिलेलं आहे? डेल्टा ई. म्हणजे E2 मायनस E1 म्हणजेच काय रे? डेल्टा ई डिवायडेड बाय काय? H. म्हणजे आपला आन्सर काय बरोबर आहे? डेल्टा ई अपॉन H. काय बरोबर आहे?
डेल्टा ई अपॉन एच. कुठे आहे ऑप्शन बघा आपल्या याच्यामध्ये, तर डेल्टा ई अपॉन एच म्हणजे क्वेश्चन नंबर 9चं ऑप्शन काय आहे, सी हा करेक्ट आन्सर आहे. चला पुढचा क्वेश्चन बघून घ्या. काय दिलेला आहे, तर वेवलेंथ ऑफ स्पेक्ट्रल लाईन ऑफ सेझियम इज 460 नॅनोमीटर. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द स्पेक्ट्रल लाईन. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फ्रिक्वेन्सी काय दिलंय, वेवलेंथ दिलेलं आहे. मगाचाच फॉर्म्युला आहे, यूज करून बघा सॉल्व्ह होते का. बघा, तर वेवलेंथ ऑफ स्पेक्ट्रल लाईन सेझियम फ्रिक्वेन्सी काय फॉर्म्युला मग असं फ्रिक्वेन्सीचा मग पाहिला आपण. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सी अपॉन काय, लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी काय, सी अपॉन लॅम्बडा. काय काय दिलेले व्हॅल्यू दिलेले ते बघा आणि आपल्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं आहे. ओके, फ्रिक्वेन्सी wavelength of spectral line of a cesium is 460 नॅनोमीटर. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्पेक्ट्रल लाईन. मग आपला फॉर्म्युला पुटअप करायचा आहे. काय इक्वेशन आहे आपल्याला, सी अपॉन लॅम्बडा. सी मगाशीच सांगितलं तुम्हाला, सी म्हणजे काय, सी इज नथिंग बट दी वेलोसिटी ऑफ लाईट. द व्हॅल्यू ऑफ वेलोसिटी ऑफ लाईट इज नथिंग बट दी 3 इंटू किती आहे, 10⁸ मीटर पर सेकंद. काय, 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंद. आणि लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, ती किती दिलेली आहे, 460 दिलेली आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 460. मग आपल्याला काय करावं लागेल, डिवायडेशन करायचं आहे. डिवायडेशन करून घ्या, किती येते पहा, 3 डिवायडेड बाय काय करायचं आहे, 460 इंटू 10⁸. हे सॉल्व केल्यानंतर मग आपलं ऑप्शन किती येते, 6.5. काय म्हणणार आहे आपल्याला, 6.5 इंटू काय म्हणणार आहे, 10⁻14 हर्ट्ज. ही व्हॅल्यू मिळते आपल्याला. एक राहिली गोष्ट आपल्याला, काय राहिली बघा याच्यामध्ये, की युनिट आपल्या सगळ्यांचं काय आलं पाहिजे, सेम आलं पाहिजे. तर वेलॉसिटी आपल्याला काय आहे, कशामध्ये आहे, मीटर पर सेकंद आहे. आणि हे कशामध्ये दिलेलं आहे, तर ते नॅनोमीटर. आता हे मीटर पर सेकंद आहे, मीटर आहे, आणि हे नॅनोमीटर आहे, सेम आहे का व्हॅल्यू, तर नाही. मग आपल्याला नॅनोमीटरचं कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मीटरमध्ये. नॅनोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करत असताना आपण बघितलं 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁹ मीटर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हे 460 म्हणजेच काय करावं लागेल, 460 नॅनोमीटर इज इक्वल टू 460 इंटू 10⁻⁹. काय करावं लागेल, 10⁻⁹ मीटर करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे बघा, इंटू काय होणार आपल्याला, 10⁻⁹. 10⁻⁹ वर गेलं काय होणार आहे, 10⁻+9 म्हणजे 3/460 इंटू 10⁸ इंटू काय मिळालं, 10⁻⁹ मिळालं. ओके, कारण मायनस साईन आहे डिनॉमिनेटरला, वर गेल्यानंतर ते काय होणार, पॉवर त्याची काय होणार, पॉझिटिव्ह होईल. म्हणजेच काय झालं, 8+9 किती मिळणार आपल्याला, 17 भेटलं. म्हणजे काय मिळालं आपल्याला, 3/460 इंटू 10⁻8+9 किती, 17. म्हणजे आपल्याला मिळणार आहे 3/3 इंटू 10⁻17 अपॉन 460. म्हणजे हे कॅल्क्युलेशन करून घ्या. हे कॅल्क्युलेशन करून घेतल्यानंतर जी व्हॅल्यू भेटते ते आपल्याला काय मिळणार आहे, 6.5 इंटू किती मिळते, 10⁻14. आता हे सॉल्व कसं करायचं, तर काय करायची, पॉवर कमी करायची आणि ह्याची व्हॅल्यू वाढवायची. पॉवर कमी करायची आणि ह्याची व्हॅल्यू वाढवायची. म्हणजे बघा, पॉवर मी 3 आहे, ती काय केलं, 3चं 3000 केलं. 3चं काय केलं, 3000 सोपं करण्यासाठी. मग 3चं 3000 करण्यासाठी मला काय करावं लागेल, 10⁻3 मल्टिप्लाय करावं लागेल. काय केलं, 10⁻3. म्हणजे ह्याच्यातून मी मायनस काय केलं, 3 केलं. म्हणजे काय मिळालं मला, 10⁻14 मिळालं. 10⁻14 म्हणजे मायनस किती केलं, 3 केलं. 14+3 किती मिळणार आहे, 17 डिवायडेड बाय काय करणार आहे, 460. ओके, आता हे पॉवर सेम आले, 10⁻14. आता ही काय केलं, ह्या झिरोला काय झालं, हे झिरो कॅन्सल झालं. आणि मग आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. हे डिवायडेशन केल्यानंतर किती व्हॅल्यू मिळते आपल्याला, तर ती मिळते 6.5. किती मिळते, ही 6.5 इंटू पॉवर किती मिळाले आपल्याला, 10⁻14. किती पॉवर मिळाली, 10⁻14 हर्ट्ज. म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व करत असताना देखील अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, रिअरेंज करायचे किंवा पॉवर ॲडजस्ट करायचे. पॉवर ॲडजस्ट केल्यानंतर देखील आपल्याला काय होतात, न्यूमेरिकल सॉल्व होतात. इझी आहे, कॅल्क्युलेशन काही अवघड नाही. आपला ऑप्शन काय मिळाला आपल्याला, बी ऑप्शन, क्वेश्चन नंबर 10चा. चला आपण पुढचा क्वेश्चन चेक करू. विच फ्रॉम फॉलोइंग कलर लाईट
हॅज अ लोएस्ट एनर्जी. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर लोएस्ट एनर्जी कॅल्क्युलेट करायची. काय करायचं, लोएस्ट म्हणजे कोणत्या कलरची, विच ऑफ द फॉलोइंग कलर लाईट हॅज द लोएस्ट एनर्जी, कोणत्या कलरची एनर्जी किंवा हा एनर्जी काय आहे, लोएस्ट आहे, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला आहे बघा एनर्जीच्या रिलेटेड, ई इज इक्वल टू एच म्यू. ई इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, एच म्यू. म्यू म्हणजेच मग अशी बघितलं, म्यू म्हणजे काय रे, म्यू म्हणजे सी अपॉन लॅम्बडा. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं एच सी अपॉन लॅम्बडा. म्हणजे एनर्जीचं काय मिळालं आपल्याला, एनर्जी इज इक्वल टू काय मिळालं, एच सी अपॉन लॅम्बडा. मग आता एच सी अपॉन लॅम्बडा काय केलं बघा मी, एच सी अपॉन लॅम्बडा. तर ही एच म्हणजे काय, प्लँक कॉन्स्टंट, तो कॉन्स्टंटच आहे. सी म्हणजे काय, वेलोसिटी ऑफ लाईट, तेही कॉन्स्टंटच आहे. मग मी इक्वेशन असं लिहिलं, ई इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द लॅम्बडा. म्हणजेच काय, एनर्जी ही कशाच्या इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे, तर ती आहे वेव्हलेंथच्या. एनर्जी कशाच्या, वेव्हलेंथच्या. म्हणजे जेवढी एनर्जी जास्त तेवढी वेव्हलेंथ कमी, आणि जेवढी वेव्हलेंथ जास्त तेवढी एनर्जी कमी. मग आता बघा ही जी कलर दिलेले आहेत, तर कलर आपल्याला माहिती आहेत ती कशा असतात, विबजर, VIBGYOR. म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. ओके. आणि ही जी वेव्हलेंथ स्टार्ट होते, ती वेव्हलेंथ स्टार्ट होते 400 पासून ते 720 पर्यंत. काय असते, 720. मग याच्यात सगळ्यात जास्त ज्याची वेव्हलेंथ, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ज्याची वेव्हलेंथ त्याची एनर्जी काय असणार आहे, कमी असणार आहे. मग बघा याच्यामध्ये 720 कोण आहे या ठिकाणी, आर. आर म्हणजे कोण झाला, रेड. रेडची वेव्हलेंथ कशी आहे, तर जास्त आहे. ज्याची वेव्हलेंथ जास्त, ज्याची वेव्हलेंथ जास्त त्याची एनर्जी कशी असणार आहे, कमी असणार. कारण ते एनर्जी आणि वेव्हलेंथचं रिलेशन कसं आहे, दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. कसं आहे ते, दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे आता ज्याची वेव्हलेंथ जास्त त्याची एनर्जी काय असणार आहे, कमी. आणि कुणाची कमी मिळाली आपल्याला, रेडची. म्हणजे काय मिळालं आपल्याला, ऑप्शन काय मिळाला, फर्स्ट मिळाला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला कोणतेही ऑप्शन दिला जाईल याच्या रिगार्डिंग, की कुणाची कमी आहे कुणाची जास्त आहे. कदाचित क्वेश्चन हायेस्ट एनर्जी विचारला असेल असता, तर या ठिकाणी ऑप्शन काय आहे, व्हायलेट आला असतं जर हायेस्ट विचारलं असते. कारण का, त्याची वेव्हलेंथ किती आहे, तर 400 नॅनोमीटर. ज्याची वेव्हलेंथ कमी त्याची एनर्जी काय असते, जास्त असते. आणि ज्याची एनर्जी जास्त त्याची वेव्हलेंथ काय असते, कमी असते. इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. चला ओके, समजलं असेल. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 12 काय सांगितलेलं आहे, वाचा क्वेश्चन. What is the energy of an electron is a stationary state corresponding to n is equal to 2. बघा नीट क्वेश्चन वाचून घ्या. आणि या ठिकाणी आपल्याला एखादा नवीन फॉर्म्युला आपल्याला बघायला भेटेल. आपल्याला काय करायचं आहे, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन अ स्टेशनरी स्टेट करस्पॉन्डिंग टू एन इज इक्वल टू काय, 2 आहे. एन इज इक्वल टू काय, 2 आहे. मग त्याच्या रिगार्डिंग आपल्याला काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. मग ई एनर्जी विथ रिगार्डिंग टू एन इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. ई एन इज इक्वल टू काय, ई एन इज इक्वल टू, तर ई एन इज इक्वल टू मायनस किती दिलेला आहे, -2.18. बघा नीट लक्षात घ्या, किती दिलेला आहे, -2.18 इंटू 10⁻⁻18 इंटू काय, 10⁻⁻18 इन ब्रॅकेट काय, -2.18 इंटू 10⁻⁻18 इन ब्रॅकेट किती, z² अपॉन एन स्क्वेअर. आणि ह्याचं युनिट काय आहे, एनर्जी आहे. म्हणजे काय युनिट आहे, जूल आहे. एनर्जी म्हणजे युनिट काय, जूल आहे. मग आता आपल्याला कशाच्या रिगार्डिंग विचारलेलं आहे, व्हॉट इज द एनर्जी ऑफ अन इलेक्ट्रॉन इन अ स्टेशनरी स्टेट करस्पॉन्डिंग टू एन इज इक्वल टू 2. आता ह्या क्वेश्चनमध्ये ॲझ्युम करायचं आहे की जो कुणाचा आहे तो आहे हायड्रोजनचा. कशाच्या रिगार्डिंग थेअरी होती, तर ते होते हायड्रोजनच्या रिगार्डिंग. मग आपल्याला काय व्हॅल्यू पुटअप करायचं आहे, हायड्रोजनची व्हॅल्यू किती दिलेली आहे, हायड्रोजनची व्हॅल्यू किती असते, 1 असते. म्हणजेच काय बघा, तर काय मिळालं, -2.18 इंटू 10⁻⁻18 इंटू ॲटॉमिक नंबर किती आहे हायड्रोजनचा, 1. म्हणजे काय आला, 1⁻2 इंटू काय मिळाला, झेडची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 1. आणि एनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे, 2. 2चा काय करायचा, स्क्वेअर इंटू काय मिळालं आपल्याला, जे. बघा सॉल्व्ह करा, -2.18 इंटू 10⁻⁻18 इंटू काय मिळालं आपल्याला, 1 अपॉन काय मिळालं, 4 मिळालं. 1चा स्क्वेअर काय आहे, 1. आणि 2चा स्क्वेअर किती आहे, 4. मग आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली सॉल्व्ह करायचं. -2.18 डिवायडेड बाय 4 इंटू काय करणार, 10⁻⁻18. मग आपण काय केलं, -2.18 डिवायडेड बाय 4 इंटू 10 काय करायचं, -18. हे सॉल्व्ह करा. काय आन्सर येते बघा,
बघा असं सॉल्व केलं, 4 1 जा आणि काय केलं 4 5 जा किती 20, म्हणजे 5 पॉईंट समथिंग आन्सर येईल. त्यानंतर काय मिळालं 1 मिळालेलं मायनस, मग काय 1 वर घेतलं किती 8, किती होणार आहे 4 4 जा किती होणार आहे 16 होईल. राहिले किती 2 आणि मग काय घेतलं 2 वर घेतला 0 झाला. मग काय झालं 4 5 जा 20, म्हणजे काय मिळालं आपल्याला -5.45 काय मिळालं, सॉरी 0चा भाग लागेल सुरुवातीला कारण 2 पॉईंट आहे. पुन्हा एकदा मी करून दाखवतो. काय -2.18 डिवायडेड बाय 4 इंटू किती होतं 10⁻⁻18. आता 4 न 2ला डिवाइड होईल का, तर नाही होणार आहे. मग आपण काय लावला 0चा भाग लावला मायनस इंटू, मग मगाच्यासारखं 4 5 जा काय होणार आहे 20, राहिला किती 1 1 वर घेतला 8 किती झाला 18, म्हणजे काय झालं 4 4 जा काय झालं 16 झालं. राहिले किती 2 2 वर घेतला 0 किती झालं 20 आणि 4 5 जा काय झालं 20 इंटू, मग काय मिळालं आपल्याला पॉवर ॲज इट इज, काय ह्याच्यामध्ये चेंज झाला नाही. पॉवर किती मिळाल्या 10⁻⁻18, म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला -0.545 इंटू 10⁻⁻18. कुठं ऑप्शन आहे बघा 0.5, हां ऑप्शन किती नंबर आपल्याला बी ऑप्शन आपला काय करेक्ट आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे लक्षात ठेवायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एनर्जी. काय लक्षात ठेवायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एनर्जी. काय फॉर्म्युला आहे En इज इक्वल टू -2.18 इंटू 10⁻⁻18 इन ब्रॅकेट Z² अपॉन N स्क्वेअर. आणि ती एनर्जी येणार आहे, ती एनर्जी कशामध्ये असते जूलमध्ये असते. आपण जूलमध्ये युनिट लिहिलं आहे. चला, आणि या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन दिलेलं नाही बघा, लक्षात घ्या. हे ॲज्युम करायचं आहे ही जी दिलेलं आहे एनर्जी लेवल डायग्राम किंवा स्टेशनरी स्टेट हे विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन आहे. विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन म्हणून हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1 आहे आणि आपण ॲटॉमिक नंबर किती घेतला त्याचा 1 घेतला आणि त्या पद्धतीने आपण काय केलं हे सॉल्व केलेलं आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. ऑल इंडिया रेडिओ ब्रॉडकास्ट ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ 1200 किलोहर्ट्ज. कॅल्क्युलेट वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. कॅल्क्युलेट काय करायची आपल्याला वेवलेंथ. काय दिले आपल्याला फ्रिक्वेन्सी, कशामध्ये दिले आपल्याला किलोहर्ट्ज. मग आपल्याला किलोहर्ट्जमध्ये लागेल का, तर नाही. कशामध्ये पाहिजे आपल्याला हर्ट्जमध्ये. मग किलोहर्ट्जचं हर्ट्जमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला आधी आणि त्यानंतर मग काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी मग अशी पाहिलं आपण फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय माहिती आहे आपल्याला C/λ. बघा आतापर्यंत एवढे क्वेश्चन बघितले त्यात 2-3 वेळा हाच फॉर्म्युला आपल्याला मिळाला. काही वेळा फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायला सांगितली, काही वेळा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं वेवलेंथ कॅल्क्युलेट करायला सांगितलं. ओके, मग बघा या केसमध्ये हां आपल्याला काय पहिल्यांदा बघायचं आहे फ्रिक्वेन्सी कशामध्ये कन्वर्ट करायचे आहे हर्ट्जमध्ये कन्वर्ट करायचे. ते आधी करून घेऊ आणि मग बाकी सॉल्व करू. किती दिलेलं आहे 1200 किलोहर्ट्ज. 1200 काय दिलेलं आहे किलोहर्ट्ज. किलोहर्ट्ज म्हणजे किलो म्हणजे काय माहिती आहे आपल्याला किती ना, हे मोठे युनिट तुम्हाला शिकवले बघा. लार्ज युनिट कडून काय करायचं आहे स्मॉल युनिटकडे जायचं आहे. किलो हर्ट्ज पासून कुठे जायचं आपल्याला हर्ट्जकडे जायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला मोठ्यापासून छोट्याकडे जाताना आपण काय करतो मल्टिप्लाय करतो. आपण काय करतो मल्टिप्लाय. म्हणजे बघा 1 किलो हर्ट्ज इज इक्वल टू 1000 हर्ट्ज. 1 किलो हर्ट्ज इज इक्वल टू काय 1000 हर्ट्ज. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 1000 काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 1200 इंटू 1000. 1000 म्हणजे आपण ते कसं लिहितो 1200 इंटू 10⁻³ किती लिहितो आपण 10⁻³ आणि जी व्हॅल्यू आली ती कशामध्ये मिळाली आपल्याला हर्ट्जमध्ये मिळाली. ओके, आपण ते कन्वर्ट करून घेतलं हर्ट्जमध्ये. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे म्यू इज इक्वल टू काय कॅल्क्युलेट करायचे आपल्याला वेवलेंथ. मगाची सांगितल्याप्रमाणे आधी काय करायचं फॉर्म्युला रिअरेंज करायचं मग व्हॅल्यू पुटअप करायची. वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. लॅम्बडा इकडे डिवायडेड आहे तर ह्या साईडला आला C अपॉन काय मिळाला आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळाली. C म्हणजे काय वेलोसिटी ऑफ लाईट. व्हॅल्यू किती आहे त्याची 3 इंटू किती आहे 10⁸ मीटर पर सेकंद. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1200 इंटू किती मिळालं 10⁻³ हर्ट्जमध्ये. सॉल्व करायचं आहे सोपं आहे. पॉवर तयार करून घ्यायची बघा 3 इंटू किती आहे 10⁸. तर 1200 म्हणजे समजा मी असं लिहिलं 12 इंटू काय करणार 10⁻². काय करणार आहे 10⁻². म्हणजे सपोज 12ला जर 100 मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 1200 येणार आहे. मग आपण काय केलेलं आहे इंटू 10⁻² काय ॲज इट इज 3 आहे. 10⁻² प्लस 10⁻³ किती मिळणार आपल्याला 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय 12 इंटू काय मिळालं 10⁻² काय मिळालं 5 मिळालं.
बघा आता 10⁵ आता पुढं कन्वर्ट करायचं आहे. 10⁵ काय वर आलं काय मिळणार आहे, 10⁻⁻5 मिळालं. म्हणजे काय मिळालं, 3/12 इंटू काय होणार आहे 10⁸ इंटू काय मिळालं आपल्याला 10 काय मिळालं -5. आता 3 आता हे जर सॉल्व करायचं असेल तर आपण काय केलं, व्हॅल्यू फक्त इन्क्रीज करून घ्या. नाहीतरी 3 1 जा आणि काय होणार आहे 3 4 जा, म्हणजे काय मिळालं 1/4 इंटू किती मिळालं 10⁸ इंटू 10⁻⁻5 म्हणजेच किती मिळालं आपल्याला 10⁵ मिळालं. किती मिळालं आपल्याला 10⁵. आता हे सॉल्व केलं 1/4 म्हणजेच किती 0.25. 1/4 म्हणजेच किती 0.25 इंटू काय करायचं आपल्याला 10⁵. इंटू काय करायचं आपल्याला 10⁵. आता आपल्याला पॉवर पॉझिटिव्हमध्ये आहे, राईट हँड साईडला आपण नंबर डिजिट सरकवणार. म्हणजे बघा 1 2 अजून 3 पाहिजे, मग इथं काय करणार 0 म्हणजे 250 येणार. किती मिळणार आपल्याला 250 आणि युनिट काय आहे मीटरमध्ये, म्हणजेच कुठे आहे बघा 250. ऑप्शन नंबर काय मिळाला आपल्याला सी. म्हणजे आपण काय केलं बघा, लक्षात ठेवा थोडाफार चेंजेस येतोय. युनिट काय दिले आपल्याला इथं किलो हर्ट्झमध्ये, ते कन्वर्ट करावं लागेल आधी हर्ट्झमध्ये. डायरेक्टली जर व्हॅल्यू घेतली ॲज इट इज त्या ठिकाणी 1200 तर आपला आन्सर येणार नाही. पहिल्यांदा आपण काय केलं ते कन्वर्ट केलं आणि हे तुम्हाला ट्रिक सांगितले. जर लार्ज युनिट असेल आणि त्यापासून जर स्मॉल युनिटकडे जायचं असेल तर काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. स्मॉल युनिटपासून जर लार्ज युनिटकडे जात असेल तर मात्र त्याला काय करायचं असतं, डिवाइड करायचं असतं. म्हणजे क्वेश्चन नंबर 13चं आन्सर काय मिळणार आपल्याला, तर सी ऑप्शन भेटला. चला क्वेश्चन नंबर 14 बघा, हा थेरॉटिकली क्वेश्चन आहे. ओके, आता हे ऑप्शन मला मिळालं आपल्याला बघा. आपलं आपलं काय व्हायला होतं सी. एकच मिनिट. आता क्वेश्चन नंबर 14 तुम्हाला सांगितले की थेरोटिकली आहे आणि तो काय डी ब्लॉगलीच्या रिगार्डिंग आहे. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट ड्युअल बिहेवियर ऑफ मॅटर अकॉर्डिंग टू द डी ब्लॉगली. आणि डी ब्लॉगलीचं आपल्याला माहिती आहे की लॅमडा इज इक्वल टू काय H/mv. डी ब्लॉगली 14 नंबर क्वेश्चन काय, तर H/ काय mv. तर हे फक्त आहे mv म्हणजे काय मोमेंटमच्या रिगार्डिंग आहे. तर थेरोटिकलीच क्वेश्चन आहे फॉर्म्युला. तो काय ऑप्शन बरोबर आहे आपल्याला, लॅमडा इज इक्वल टू H/mv. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. ओके, what does the principle of a quantum number, प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजेच काय, तर एन आपण बघितले 4 क्वांटम नंबर असतात. कोणकोणते, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲझिमिथल क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आता आपल्याला विचारलेलं काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजेच काय, एनची व्हॅल्यू ती किती असते 1 2 3 4 एक्सेट्रा अँड सो ऑन. 1 असेल तर के एल एम एन. मग आता जसं वाढत जाईल नंबर ऑफ काय एनची व्हॅल्यू जर वाढत गेली, याचा अर्थ ऑर्बिटल काय झाले वाढत गेले, म्हणजेच काय वाढलं साईज ऑफ ऑर्बिटल इन्क्रीज झाली. म्हणजे जर एनची व्हॅल्यू 1 पासून 2 झाली तर ऑर्बिटल वाढले, 2 पासून 3 गेलं तर याच्यामध्ये येणार आहे एस, येणार आहे पी, येणार आहे डी, येणार आहे एस पी डी. त्या पद्धतीनं म्हणजे नंबर ऑफ एनची व्हॅल्यू वाढली म्हणजे काय वाढलं, ऑर्बिटल वाढलं, म्हणजेच काय वाढलं आपलं साईज ऑफ ऑर्बिटल वाढले. व्हॉट डज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिस्क्राईब, द साईज ऑफ ऑर्बिटल काय डिस्क्राईब केलं जातं, साईज ऑफ ऑर्बिटल. चला क्वेश्चन नंबर 16 बघून घ्या. कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ इमिशन ऑफ फोटॉन हॅव्हिंग वेव्ह नंबर 11 5 16 सेंटीमीटर. मगाशी सॉल्व केलेलं आहे आपण याच्यामध्ये, फक्त याच्यामध्ये चेंजेस काय बघा या क्वेश्चनमध्ये, तर याचं युनिट पण सेंटीमीटर इनवर्स आहे आणि याचे सेंटीमीटर आहे. मगाशी सेम क्वेश्चनमध्ये आपल्याला काय लिहिलं सेंटीमीटर इनवर्स होता आणि कन्वर्ट कशामध्ये करायला सांगितलं होतं नॅनोमीटर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय कन्वर्ट करायची गरज आहे का, नाही. फॉर्म्युला सेम आहे, कॅल्क्युलेट द वेव्ह लेंथ ऑफ इमिशन ऑफ फोटॉन हॅव्हिंग वेव्ह नंबर. वेव्ह नंबरचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. वेव्ह नंबरचा मगाशी बघितला म्यू बार इज इक्वल टू काय 1/λ. म्यू बार इज इक्वल टू काय 1/λ. फॉर्म्युला 1/λ. लॅमडा किती दिलेलं आपल्याला, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. मग काय होणार आहे, इक्वेशन रिअरेंज केलं, लॅमडा इज इक्वल टू 1 काय येणार आहे म्यू बार. म्यू बारची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे 11 5 किती दिलेलं आहे 16 सेंटीमीटर इनवर्स.
सेंटीमीटर इनवर्स वर गेलं तर ते काय होणार आहे सेंटीमीटर होईल. 1/11 516 मग अशी सॉल्व्ह केलं होतं आपण. काय आन्सर मिळालं होतं आपल्याला तर 868 बघा इथे किती आहे 8.68 इंटू काय मिळणार आपल्याला 10⁻⁻ काय येणार आहे सेंटीमीटर. इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ते भेटेल. ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय गरज नाही तर कन्वर्जन बघा इथे सेंटीमीटर इनवर्स आहे कुठं आहे डिनॉमिनेटरला. मग ते वर गेल्यानंतर काय झालं सेंटीमीटर पॉझिटिव्हमध्ये आलं आपल्याला -1चं +1 झालं आणि आन्सर आपलं काय मिळालं 8.68 इंटू 10⁻⁵ मीटर सेंटीमीटर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. काय सांगितलेलं आहे बघा व्हॉट इज द रेडियस ऑफ फोर्थ नंबर लक्षात घ्या. कोणतं ऑर्बिटल फोर्थ म्हणजेच काय n इज इक्वल टू किती आहे 4 आहे. ऑफ बी प्लस 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 म्हणजे काय बी किती प्लस आहे 3 प्लस आहे. व्हॉट इज द रेडियस ऑफ फोर्थ ऑर्बिट ऑफ बी प्लस 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 म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जे रेडियस कॅल्क्युलेट करायचे आहे. तर रेडियस कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला तर कोणता आहे बोहर्स रेडियस ऑफ बोहर काय रेडियस ऑफ बोहर किंवा त्याला बोहर रेडियस म्हटलं जातं बोहर्स रेडियस. तर त्याचा फॉर्म्युला आहे मायनस किती आहे 52.9 बघा -52.9 इंटू n² अपॉन काय झेड आणि जे युनिट असेल ते युनिट काय असणार आहे पिकोमीटर. बघा बोहर रेडियसचा फॉर्म्युला काय आहे -52.9 किती आहे -52.9 इंटू n² अपॉन काय दिलेलं आहे झेड आणि जे आन्सर येणार आहे ते कशामध्ये येणार आहे पिकोमीटरमध्ये येणार आहे. बघा आता -52.9 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली किती मिळाली n म्हणजे फोर्थ ऑर्बिटल आहे याचा अर्थ कितीचा स्क्वेअर करायचा 4चा स्क्वेअर करायचा. झेड ॲटॉमिक मास कोणाचं दिलेलं आहे बेरिलियमचा ॲटॉमिक मास किती आहे 4 आणि आन्सर काय मिळाला आपल्याला पिकोमीटरमध्ये. आता हे सॉल्व्ह करायचं काय होईल बघा आता 4चा स्क्वेअर म्हणजेच काय ते डायरेक्ट सुद्धा करता येतं पण तुम्हाला दाखवतो कसं करता येईल. 52.9 4चा स्क्वेअर कसं लिहिणार 4 इंटू काय करणार 4 डिवाइड बाय 4 पिकोमीटर म्हणजे 1/4ला काय झालं 4 गेलं. हेच मी इथं करणार होतो काय 4ला काय जाणार आहे 4चा स्क्वेअर जाईल. मग आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली बघा -52.9 इंटू काय करायचं आपल्याला 4 आणि मल्टिप्लाय करा किती व्हॅल्यू येते बघा किती भेटेल आपल्याला किती भेटेल 158 पॉईंट काय भेटणार आहे 7. आता ही तर व्हॅल्यू येणार कॅल्क्युलेशन बघितल्या समजू शकतं आपल्याला काय भेटेल यामध्ये तर 158.7 किती भेटले त्याला 150 तर याच्यामध्ये एकच मिनिट या ठिकाणी रेडियसमध्ये काय नाही मायनस आहे हे चुकून झालं आपलं ओके. आणि मग हे डायरेक्टली आन्सर आपल्याला या ठिकाणी काय भेटेल 158 पॉईंट काय भेटणार आहे 7. आता हे 52.9ला 4 मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर येणार आहे का तर हे शक्यच नाही हे 13 हेही शक्यच नाही. मग एक मिनिट बघा काय घेणार आहे आपण मल्टिप्लाय केलं 9 4 काय 36 36 अच्छा 3 4 2 8 9 10 11 अच्छा 1 5 1 20 आणि एक काय झालं 21 म्हणजे आपल्याला बघा आपला सॉरी ऑप्शन काय मिळालं आपल्याला 211.16 भेटले हे ऑप्शन भेटलं. म्हणजे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला समजलं काय मिळालं 211 पॉईंट काय मिळालं 6 पिकोमीटर. म्हणजे कॅल्क्युलेशन करावं लागेल कॅल्क्युलेशन केल्यानंतर समजेल पण काही ऑप्शन आपण इझिली काय करू शकतो एलिमिनेट करू शकतो. नंतर काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 17चा आपल्याला ऑप्शन काय मिळालं ए 211.6 पिकोमीटर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 18 which of the following orbital having the same value of n plus l as that of the third orbital आपल्याला कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे n प्लस एलची व्हॅल्यू. n म्हणजे काय n इज नथिंग बट दी प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि l इज नथिंग बट दी ॲझिमिथल क्वांटम नंबर. मग आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर प्लस ॲझिमिथल क्वांटम नंबर कॅल्क्युलेट करायचे. काय करायचं आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर प्लस काय करायचं आहे ॲझिमिथल क्वांटम नंबर काहीतरी इज द फॉलोइंग ऑर्बिटल सेम व्हॅल्यू ऑफ n प्लस 1 ॲज दॅट थर्ड नाही आहे त्यामध्ये काय आहे
3D ऑर्बिटल आहे. हे प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे. काय आहे ते 3D, थर्ड नाही 3D ऑर्बिटल आहे. म्हणजे आपण आता काय कॅल्क्युलेट करायचं, एन प्लस एल व्हॅल्यू कशाची कॅल्क्युलेट करावी लागेल, आधी 3Dची कॅल्क्युलेट करावी लागेल. बघा एन म्हणजे काय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर जी सुरुवातीला दिलेली आहे ती ॲज इट इज, म्हणजे काय घेतले 3 प्लस डीची व्हॅल्यू बघा इथं लक्षात घ्या 0 1 ॲज्युमेथल स्टार्ट होतं 0 पासून, 0 1 2 3. आता 0 म्हणजे काय यस, 1 असेल तर पी, डी असेल तर 2 आणि एफ असेल तर 3. मग आता डी म्हणजे किती आला, तर डी म्हणजे 2 आला, म्हणजे काय आलं 3 + 2 म्हणजे किती मिळालं आपल्याला 5. म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू एन प्लस एल ची व्हॅल्यू किती आली पाहिजे आपल्याला 5 आली पाहिजे. तर मग आपल्याला ऑप्शन बघायचा आहे. बघा 4s कॅल्क्युलेट करू आपण. 4s एनची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4, एसची व्हॅल्यू किती आहे 0, याचा अर्थ किती मिळालं आपल्याला 4 मिळाले. सेकंड ऑप्शन बघा 3s दिलेला आहे, याचा अर्थ 3 प्लस एचची व्हॅल्यू किती आहे 0, याचा अर्थ काय मिळालं आपल्याला 3 मिळालं. त्यानंतर 4p इज इक्वल टू 4 प्लस पीची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे काय झालं 4 + 1 किती मिळाले आपल्याला 5 मिळालं. त्यानंतर काय लास्ट किती आहे 2p, म्हणजे काय आलं 2 प्लस पीची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे किती मिळाले 3. आपल्याला काय काढायचं आहे, एन प्लस एलची व्हॅल्यू कशी पाहिजे, सेम पाहिजे. कशाबरोबर 3D बरोबर. किती आहे 3Dची 5. मग 5 कुणाची मिळाली आपल्याला, तर मिळाली 4pची. कशाची मिळाली आपल्याला 4p. म्हणजे क्वेश्चन नंबर 18चं जे आन्सर आहे ते काय ऑप्शन सी काय भेटलं आपल्याला 4p भेटला. ओके चला पुढचा क्वेश्चन बघू. काय सांगले, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल प्रेझेंट इन एन सेल. एन सेलमध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल किती प्रेझेंट आहेत हे कॅल्क्युलेट करायचं आहे. एन सेलमध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल, एन म्हणजे काय, एन हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. बघा मग अशी सांगितलं तुम्हाला के एल एम आणि एन हे प्रिन्सिपल नंबर आहेत. म्हणजे याची व्हॅल्यू स्टार्ट होते 1 पासून 1 2 3 आणि 4. आता ॲज्युमेथल क्वांटम नंबर किती असतो, तर तो असतो 0 2 किती n-1. 0 टू काय असतो n-1. मग 0 टू n-1 बघा किती होणार आहे 1 0 असेल 1 असेल 2 असेल आणखी काय असणार आहे 3 असेल. म्हणजे 0 1 2 3 हे ॲज्युमेथल क्वांटम नंबर. म्हणजे एल इज इक्वल टू 0, एल इज इक्वल टू 2, एल इज इक्वल एल इज इक्वल टू 1, एल इज इक्वल टू 2 आणि एल इज इक्वल टू काय आलं 3 आलं. मग आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे की याच्यामध्ये किती ऑर्बिटल प्रेझेंट आहेत. तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये एल म्हणजे यस आहे, म्हणजे कोणता ऑर्बिट झाला एस झाला. 1 म्हणजे कोणता ऑर्बिट झाला पी, 2 म्हणजे कोणता ऑर्बिट झालं डी आणि एफ, 3 म्हणजे काय मिळालं आपल्याला एफ ऑर्बिटल मिळालं. एसमध्ये किती ऑर्बिटल प्रेझेंट आहेत, तर 1 प्रेझेंट आहे. पीमध्ये किती आहेत, तर 3 आहेत. टीमध्ये किती आहेत 5 आहेत आणि एफमध्ये किती आहेत, तर 7 आहेत. म्हणजे काय ते झालं बघा 7 + 3 किती झालं 10, 10 + 5 15, 15 + 1 किती मिळालं आपल्याला 16 ऑर्बिटल मिळाले. किती मिळाले 16 ऑर्बिटल. म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला डी ऑप्शन. म्हणजे ऑप्शन काय मिळाला डी. आन्सर किती आहे त्याचं 16, म्हणजे क्वेश्चन नंबर 19. सिंपल आहे बघा. काय केलं आपण की आपल्याला टोटल कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत कशाचे एन सेलमध्ये. मग एन सेलचे आपण ॲज्युमेथल क्वांटम नंबर कॅल्क्युलेट केला. तो ॲज्युमेथल क्वांटम नंबर किती असतो 0 टू n-1. किती असतो 0 टू n-1. मग 0 टू n-1 एन किती आहे तर 4, 4 - 1 किती मिळणार आपल्याला 3. म्हणजे 0 टू 3 म्हणजे 0 1 2 आणि 3. मग 0 म्हणजे कोणतं ऑर्बिटल आलं एस ऑर्बिटल, म्हणजे किती आहे त्याच्यामध्ये 1. पीमध्ये किती ऑर्बिटल आलं 3, डीमध्ये 5 आणि एफमध्ये किती आलं 7. म्हणजे सगळ्यांची टोटल केली आपल्याला किती मिळाले 16 मिळाले. अजून त्याचा एक फॉर्म्युला आहे की ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे 2l+1 हा एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की 1 3 5 7 हे लक्षात राहिलं तर कॅल्क्युलेट करायची गरज नाही. पण ते जरी नसेल माहीत तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. बघा एलची व्हॅल्यू किती आहे तर 0 आहे. मग मी काय केलं 2 × 0 + 1 किती मिळाली 1 मिळाली. हेच ह्या इक्वेशनमध्ये बघा 2 × किती आहे एलची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस किती 1 म्हणजे झालं 2 × किती 1 किती झालं 2 × 1 किती मिळालं आपल्याला 2 मिळालं. प्लस किती आहे 1 म्हणजे किती मिळालं आपल्याला 3 मिळालं. पुढे बघा इथं 2 × किती व्हॅल्यू एलची 2 प्लस किती 1 2 2 जा किती झाला 4 प्लस किती 1 म्हणजे किती मिळालं 5. इथे किती व्हॅल्यू आहे 3 म्हणजे 2 × काय केलं आपण 3 प्लस काय केलं 1 म्हणजे 2 3 जा किती आलं 6 प्लस किती आलं 1 इज इक्वल टू काय आलं 7. हे कॅल्क्युलेशन करून काढण्यापेक्षा डायरेक्टली आपल्याला लक्षात राहतं एसमध्ये 1 आहेत, पीमध्ये 3 आहेत, डीमध्ये 5 आहेत आणि एफमध्ये किती आहेत 7 आहे. त्या सगळ्यांची काय केली ॲडिशन केली पण आपल्याला किती मिळालं 16. जो आपला ऑप्शन काय आहे डी करेक्ट आहे.
त्यानंतर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेले आहेत. 20 नंबर क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी ऑफ ऑर्बिटल. आता इन्क्रीजिंग नंबर ऑफ एनर्जी कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी काय आहे तर फॉर्म्युला आहे एन प्लस एल. काय व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे? एन प्लस एलची व्हॅल्यू. ज्याची एन प्लस एलची व्हॅल्यू हायर असेल त्याची एनर्जी जास्त असेल. एन प्लस एलची व्हॅल्यू काय असेल? जास्त असेल त्याची एनर्जी काय असते? जास्त असते. बघा आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा मी एनर्जी सांगितलं काय? ज्याची व्हॅल्यू एन प्लस एलची व्हॅल्यू काय पाहिजे? जास्त पाहिजे. त्याची एनर्जी काय असते? जास्त असते. आता एन प्लस एलची व्हॅल्यू पहिल्यांदा बघा ह्याच्यामध्ये 4F 4F मध्ये काय मिळालं आपल्याला? 4 कशाची व्हॅल्यू आहे? एनची. लिहून घेऊ आपण 0 1 2 3 म्हणजे काय मिळालं आपल्याला? SPDF. SPDF 0 1 2 3 SPDF. मग आपल्याला काय करायचं? एफची व्हॅल्यू किती? एनची व्हॅल्यू किती आहे? 4 आणि एफची व्हॅल्यू किती आहे? 3. म्हणजे 4 + 1 काय झाला? 7 झाला. पुढं काय दिलेलं आहे? 6P म्हणजे काय मिळालं आपल्याला? एन इज इक्वल टू किती दिलेलं आहे? तर एन इज इक्वल टू 6 आहे. इथे मी दाखवतो तुम्हाला. इथे एन आणि इथे एल म्हणजे ते लक्षात येईल तुमच्या. ह्याच्यामध्ये एनची व्हॅल्यू किती आहे? 6 आहे आणि पीची व्हॅल्यू किती आहे? तर पीची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. म्हणजे किती मिळालं आपल्याला? 7 मिळालं. त्यानंतर कुठला ऑप्शन आहे? 6D आहे. 6D म्हणजे काय आलं? 6 प्लस काय आलं? डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? तर डीची व्हॅल्यू 2 मिळाली. 6 + 2 काय झालं? 8. आता हे दिसताना तसं काय दिसतं? ह्या दोन्ही व्हॅल्यू काय दिसतात आपल्याला? सेम दिसतात. 7 7 आणि हे थोडं काय झालं? इन्क्रीज झालं. आता ज्यावेळी बघा रूल लक्षात ठेवा, व्हेनेवर एन प्लस एल व्हॅल्यू इज अ सेम, हे जर सेम असेल आणि त्यावेळी आपल्याला एनर्जी कुणाची जास्त आणि कुणाची कमी काढायची असेल, त्यावेळी लक्षात ठेवायचं द व्हॅल्यू ऑफ एन इज लेस द एनर्जी इज लो. ज्याची एनची व्हॅल्यू कमी असते त्याची एनर्जी कशी असते? कमी असते. मग ह्या दोघांचा जर विचार केला 4F आणि 6P, याचा अर्थ आपल्याला काय करायचं? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी ऑर्बिटल करायचा आहे. म्हणजे ज्याची एनची व्हॅल्यू कमी त्याची एनर्जी कमी, ज्याची एनची व्हॅल्यू कमी त्याची एनर्जी काय असते? कमी असते. याचा अर्थ 4Fची व्हॅल्यू एनर्जी काय असणार आहे? कमी असेल. त्यानंतर काय असणार आहे? 6P. त्यानंतर काय असणार आहे? 6D. म्हणजे एनर्जी बघा कशी मिळाली आपल्याला? 4F. त्यानंतर काय मिळालं आपल्याला? 6P आणि त्यानंतर काय मिळालं आपल्याला? 6D. म्हणजे आपलं पहिलंच ऑप्शन काय मिळाला? करेक्ट मिळाला. ऑप्शन नंबर काय मिळाला? ए. हे कॅल्क्युलेट करू शकता. आता मी डायरेक्ट कॅल्क्युलेट करतो बघा. 4 प्लस एफची व्हॅल्यू किती आहे? 3 म्हणजे 4 प्लस एफ किती झाला इथं? 7. 6 प्लस डी, 6 डीची व्हॅल्यू किती आहे? 2 म्हणजे किती मिळालं आपल्याला? 8. त्यानंतर 6P बघा, 6 पीची व्हॅल्यू किती आहे? 1 म्हणजे किती मिळालं आपल्याला? 6 + 1 किती झालं? 7. हे इन्क्रीजिंग दिसते का आपल्याला? तर नाही. म्हणजे हा ऑप्शन काय आहे? डायरेक्टली कॅन्सल आहे. चला 6 आणि पी बघा. 6 पीची व्हॅल्यू किती आहे? 1. 6 + 1 किती मिळालं आपल्याला? 7. 6D, डीची व्हॅल्यू किती आहे? 2 म्हणजे किती झाले? 6 + 2 किती झाले? 8 झाले. प्लस 4 आणि एफ बघा. 4 प्लस एफची व्हॅल्यू किती आहे? 3 म्हणजे 4 + 3 किती मिळाले आपल्याला? 7 मिळाले. हे यांचाही कोणताही ऑर्डर नाही. त्यानंतर शेवटचा ऑप्शन बघा. 6 डीची व्हॅल्यू किती आहे? 2. 6 + 2 किती मिळाले आपल्याला? 8. 4F, 4Fची व्हॅल्यू बघा किती? 4 आणि एफची व्हॅल्यू 3. 4 + 3 किती झाले? 7 झाले. मग इथेच तुम्हाला डिक्रीजिंग दिसते. 6P, 6 पीची व्हॅल्यू किती आहे? 1. 6 + 1 किती झाले? 7. म्हणजे हे काढल्यानंतर आपल्याला समजतंय की हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे का डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे. तर याच्यामध्ये कोणतीही ऑर्डर आपल्याला दिसत नाही. इथेही कोणती ऑर्डर दिसत नाही. डिक्रीजिंगच दिसते आपल्याला आणि याच्यामध्ये कोणती ऑर्डर दिसत नाही. या ठिकाणी 4Fची व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला 7. ह्याची व्हॅल्यू मिळाली 7 आणि ह्याची किती मिळाली? 8. पण त्यात रूल काय आहे? जर एन प्लस एलची व्हॅल्यू, एन प्लस एलची व्हॅल्यू जर सेम असेल तर एनची व्हॅल्यू ज्याची लोएस्ट असेल त्याची एनर्जी कमी असेल. एनची व्हॅल्यू कशी? लोएस्ट. एनची व्हॅल्यू लोएस्ट कुणाची आहे? 4Fची. याचा अर्थ ह्याची एनर्जी कशी आली? कमी आली. पण आपला जो सिक्वेन्स मिळाला 4F त्यानंतर 6P त्यानंतर 6D, याचा अर्थ आपला ऑप्शन काय मिळाला आपल्याला? 1 नंबरचा ऑप्शन काय मिळाला याच्यामध्ये? करेक्ट मिळाला. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. काय सांगितलं? क्वेश्चन नंबर 21. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट बोहर ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे आपल्याला कोणतं स्टेटमेंट काय नाही? करेक्ट नाही. हे आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 21 बघा. ॲन इलेक्ट्रॉन इन काय हायड्रोजन ॲटम कॅन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस इज
इन वन ऑफ द मेनी पॉसिबल ऑर्बिटल ऑफ अ फिक्स रेडियस अँड एनर्जी. बघा हे वाचून घ्या. म्हणजे बोहरनं आपल्याला काय काय सांगितलं विथ रिस्पेक्ट टू एनर्जी लेवल डायग्राम सांगितलं. त्यानंतर काय सांगितलं आपल्याला कशी रेडियस त्याची फिक्स आहे. म्हणजे जसं आपण न्यूक्लियस बघितला, न्यूक्लियसच्या सराउंडिंगमध्ये काय होतात की इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. याचा अर्थ हे बोहरनं काय केले स्टेटमेंट सांगितलेलं आहे. परत काय सांगितलं आहे, द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ द ऑर्बिटल डज नॉट चेंज विथ टाईम. तर टाईमचा आणि त्या एनर्जीचा कोणताही इफेक्ट नाही असंही बोहरनं सांगितलं. याचा अर्थ ही स्टेटमेंट काय करेक्ट आहे. त्यानंतर काय सांगितलं आपल्याला, अँड इलेक्ट्रॉन कॅन मूव्ह ओनली दोज ऑर्बिटल विच रेग्युलर मोमेंटम. मगाशीच बघितलं आपण याचा फॉर्म्युला. तर हे काय बोहरनं सांगितलेले आहेत. या तिन्ही कन्सेप्ट कोणी सांगितलेत, बोहरनं सांगितलेत. बोहरनं काय सांगितलं नाही आपल्याला विचारले, नॉट अ ट्रू अबाउट द ॲटॉमिक ऑर्बिटल. तर बोहरनं काय एक्सप्लेन केलं नाही, दिस मॉडेल कॅन एक्सप्लेन द ॲबिलिटी ऑफ ॲटम टू फॉर्म अ मॉलिक्यूल ऑफ अ केमिकल बॉन्ड. मग केमिकल बॉन्ड तयार करण्याची ॲबिलिटी म्हणजे हा ऑप्शन काय नाही सांगितलेला नाही. याचाच अर्थ आपला ह्याचं काय सांगितले, नॉट ट्रू विचारलेलं आहे. याचा अर्थ हे स्टेटमेंट डी नंबरचं स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू केमिकल बॉन्ड हे काय नाही करेक्ट स्टेटमेंट नाही. म्हणजे 21चा आन्सर काय आपणार आपल्याला डी हे ऑप्शन भेटेल. चला त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 22. आता एक नवीन फॉर्म्युला आपल्याला भेटेल, रायबर्ग कॉन्स्टंट. बघा आर एच म्हणजे काय, रायबर्ग कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केलेली जाईल. कॅल्क्युलेट द वेव्ह नंबर फोटॉन इमिटेड ड्युरिंग द ट्रान्झिशन फ्रॉम ऑर्बिट n इज इक्वल टू 2 टू n इज इक्वल टू 1. आपल्याला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे ना हायड्रोजन ॲटम्स. ही सगळी थेरी हायड्रोजन ॲटमच्या रिगार्डिंग काय. मग म्यू बार आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, वेव्ह नंबर. मग अशीच कॅल्क्युलेट करत होतो आपण, म्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. पण आता आपल्याला वेवलेंथ दिलेली नाही. दिलेली काय आहे, ट्रान्झिशन झाले. काय झालं याच्यामध्ये, ट्रान्झिशन कुठून कुठं झालंय, n इज इक्वल टू 2 इज इक्वल टू काय घेतले, n इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. n इज इक्वल टू 2 इज इक्वल टू n इज इक्वल टू 1. बघा म्हणजे आता रायबर्ग कॉन्स्टंट प्रोव्हाइड केलेलं आहे. फॉर्म्युला आहे काय, आर एच रायबर्ग कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन काय येणार आहे, n1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन n2 स्क्वेअर. काय येणार आहे, n1 स्क्वेअर अपॉन मायनस 1 अपॉन काय येणार आहे, n2. n1 आणि n2 मध्ये काय लक्षात ठेवायचं, तर हे लक्षात ठेवायचं फायनल मायनस काय लक्षात ठेवायचं, फायनल मायनस काय लक्षात ठेवायचं, इनिशियल लक्षात ठेवायचं. फायनल मायनस इनिशियल. आता काय करायचं, फायनल म्हणजे कुठं पोहोचले तर n इज इक्वल टू म्हणला. कुठून पोहोचलं तर n इज इक्वल टू 2 पासून. म्हणजे फायनल काय मिळालं आपल्याला 1 आणि इनिशियल काय मिळालं आपल्याला 2. आर एच रायबर्ग कॉन्स्टंट व्हॅल्यू किती दिलेली आहे, 109,677 इन ब्रॅकेट 1 अपॉन कुठं पोहोचले 1 ला. म्हणजेच काय होणार आहे, 1चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन किती आहे 2 ला पोहोचले. याचा अर्थ काय झाला, 2चा स्क्वेअर. सॉल्व करा, काय भेटले बघा, 109,677 इन ब्रॅकेट 1 अपॉन काय मिळाला, 1चा स्क्वेअर काय मिळाला 1 मायनस 1 अपॉन काय मिळाला 4. सॉल्व करा, काय भेटलेल बघा, 109,677 इन ब्रॅकेट 1 अपॉन 1 म्हणजे 1 मायनस काय मिळालं 1 अपॉन 4. हे सॉल्व करा, काय भेटेल 109,677 4 मायनस काय भेटणार 1 डिवाइड बाय काय मिळालं आपलं 4. म्हणजे काय मिळणार 10,9,677 म्हणजे इंटू काय मिळालं आपल्याला 3 अपॉन काय मिळालं 4 मिळालं. काय मिळालं आपल्याला 3 अपॉन 4. आपण काय करायचं 3 अपॉन 4 म्हणजे 4 काय करणार आपण डिवाइड करणार. काय करणार आहे ना 4 डिवाइड करणार आणि डिवाइड केल्यानंतर काय भेटेल आपल्याला, ऑप्शन चेक करा. तर ऑप्शन काय भेटेल आपल्याला डिवाइड करून, तर भेटेल 82,258 सेंटीमीटर इनवर्स. किती भेटणार आपल्याला 82. हे सॉल्व करा, काय भेटेल 82,258 काय मिळणार आहे सेंटीमीटर इनवर्स. कॅल्क्युलेशन करा, आपल्याला आन्सर भेटेल. क्वेश्चन 22चं ऑप्शन काय मिळणार आहे करेक्ट आपल्याला, ऑप्शन नंबर सी 82,258 सेंटीमीटर इनवर्स. त्यानंतर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 23. तर काय विचारलेलं आपल्याला, व्हॉट विल बी द वेवलेंथ ऑफ अ बॉल ऑफ अ मास 0.1 kg मुव्हिंग विथ वेलॉसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि एचची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. एच म्हणजेच काय, एच इज नथिंग बट दी प्लँक कॉन्स्टंट. एच म्हणजेच काय, प्लँक कॉन्स्टंट. प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला काय केलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे. बरं अजून काय दिलेलं आहे, तर मास दिलेला आहे. किती दिलेला आहे 0.1 kg आणि आपल्याला kg मध्येच पाहिजे. वेलॉसिटी कशामध्ये दिलेला आहे, मीटर पर सेकंदमध्ये. म्हणजे क्वेश्चन नंबर
काय फॉर्म्युला लॅम्बडा इज इक्वल टू काय लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. लॅम्बडा इज इक्वल टू काय एच अपॉन एम व्ही. मग आपल्याला काय करायचं आहे एचची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे एमची प्रोव्हाइड केलेली आहे आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे वेवलेंथ. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट. व्हेलॉसिटी दिलेली आहे लाईटची नाही व्हेलॉसिटी दिलेली आहे. मग आपल्याला काय केलं एच प्लँक कॉन्स्टंट व्हॅल्यू किती दिलेलं आहे 6.6 इंटू किती 10⁻34 डिवायडेड बाय मास किती दिलेलं आहे 0.1 इंटू कशाची व्हॅल्यू दिलेली आहे मीटर पर सेकंद म्हणजे 10ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. किती दिलेली आहे 10ची व्हॅल्यू म्हणजे व्हेलॉसिटी व्हॅल्यू किती दिलेली आहे मीटर पर सेकंद इनवर्स. आता हे कॅल्क्युलेशन करायला सोपंच केलेलं आहे. काय केलेलं आहे 6.6 इंटू किती 10⁻34 तर 0.1 इंटू 10 म्हणजेच किती मिळणार आहे आपल्याला तर मिळणार आहे 1. 0.1 इंटू किती केलं आपण 10 केलं व्हॅल्यू किती मिळाली 1. म्हणजे आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू डायरेक्टली भेटली. किती मिळाली आपल्याला लॅम्बडा इज इक्वल टू तर 6.6 इंटू किती मिळालं 10⁻34. काय मिळालं ऑप्शन नंबर आपल्याला सी. काय मिळाला 6.6 इंटू 10⁻34 मीटर. चला आहे मगाशी सॉल्व केला होता आपण. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ अ फर्स्ट ऑर्बिट ऑफ द BE3+. मगाशी ज्या ठिकाणी विचारलं होतं फर्स्टच्या ठिकाणी काय विचारलं होतं आपल्याला तर विचारलं होतं फोर्थ. फर्स्टच्या ठिकाणी काय विचारलं होतं फोर्थ. मग हे समजलं असेल काही अडचण नाही याला कॅल्क्युलेशन करायची गरज पडली नाही. फक्त 0.1 इंटू 10 म्हणजेच किती असतं 1 असतं. मग डायरेक्टली व्हॅल्यू प्लँक कॉन्स्टंट किती आहे तर 6.6 इंटू 10⁻34 मीटर ॲज इट इज आपल्याला काय भेटलं हे आन्सर भेटलं. चला पुढचा क्वेश्चन नंबर 24. कॅल्क्युलेट काय सांगितलं आपल्याला रेडियस कशाची कॅल्क्युलेट करायचं आहे रेडियस ऑफ अ फर्स्ट ऑर्बिट ऑफ अ BE3+. काय विचारलेलं आहे BE3+. मगाचा फॉर्म्युला बघा रेडियसचा म्हणजे बोर रेडियस किती दिलेला आहे 52.9. बघा थोडं मगाशी चेंज झालं तर काय केलं आपण 52.9 इंटू काय करायचं आपल्याला एन डिवायडेड बाय काय केलं एन स्क्वेअर डिवायडेड बाय काय केलं झेड स्क्वेअर. एन स्क्वेअर डिवाइड बाय झेड स्क्वेअर. आता 52.9 एन म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट किती दिलेलं आहे फर्स्ट याचा अर्थ काय करायचा आहे 1चा स्क्वेअर. झेड कुणाचा बी म्हणजे बेरिलियम किती आहे ॲटॉमिक नंबर किती दिलेला 2चा काय केला स्क्वेअर केला. मग काय मिळालं 52.9 इंटू 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर किती आला 4. म्हणजेच काय केलं बघा 52.9 डिवायड बाय 4 13×52 म्हणजे किती येणार आहे 13 पॉईंट समथिंग. म्हणजेच काय मिळालं आपल्याला बघा 13.33 पिकोमीटर. काय मिळालं आपल्याला 13. हे 13च्या टेबलमध्ये 4 1 जा 4 13 जा होईल. त्यानंतर काय होणार आहे 4 त्या पद्धतीनं 13×52 करून आपण काय करणार आहे आन्सर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 13.33. ॲक्च्युली ऑप्शनमध्ये थोडंसं काय आहे ते 13.23 पिकोमीटर हे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे. 13.23 पिकोमीटर आहे. म्हणजे बघा इथं बघा 4 1 जा 4 2 जा राहिले किती 1 1 वर घेतला 0 4 काय होणार 4 2 जा हे कंटिन्युअसली 4 2 2 2 होत जाईल. ते आन्सर आपलं काय 13.22. ते काय आन्सर आहे 3 झालेलं आहे. ते काय ऑप्शन काय आहे 13.22 आहे. जे कॅल्क्युलेट काय करायचं रेडियस मगाशी कॅल्क्युलेट केलं तेच फक्त फॉर्म्युला हा लक्षात ठेवा बोर रेडियस आहे. फॉर्म्युला काय आहे 52.9 इंटू एन स्क्वेअर अपॉन काय करायचं आपल्याला झेड स्क्वेअर करायचं आहे आणि झेड स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली 13.22. लक्षात घ्या थोडंसं चेंज आहे 13.22 पिकोमीटर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 25. What which emission transition series is obtained when electron jump from n2 is equal to infinity. बघा इन्फिनिटी आणि कुठे येणार आहे n1 इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला सिरीज माहिती आहे सुरुवातीला काय येतं लायमन बाल्मर अशा पद्धतीचं म्हणजे सगळ्यात शेवटी n इज इक्वल टू किती आहे 1. इथे n इज इक्वल टू किती 2. आपल्याला काय बघायचं आहे n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1 म्हणजेच कोण आहे लायमन. म्हणजे काय मिळालं आपल्याला ऑप्शन काय मिळाला बी. म्हणजे क्वेश्चन नंबर 25 आन्सर काय मिळालं आपल्याला बी म्हणजे लायमन मिळालं. लास्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 26. व्हॉट इज द वेव्ह नंबर ऑफ फोटॉन. मग अशीच आपण सॉल्व केलं त्या पद्धतीचं क्वेश्चन आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे व्हॉट इज द वेव्ह नंबर ऑफ फोटॉन इमिटेड ड्युरिंग द ट्रान्झिशन फ्रॉम द ऑर्बिटल. मग सारखा फॉर्म्युला काय आहे की एन वेव्ह नंबर काढायचा आहे आपल्याला. काय फॉर्म्युला आहे RH सायबर कॉन्स्टंट इन ब्रॅकेट 1 अपॉन n1 स्क्वेअर
मायनस 1/n2 स्क्वेअर. 1/n1 स्क्वेअर मायनस काय 1 काय n2 स्क्वेअर. म्यू बार इज इक्वल टू म्हणजेच वेव्ह नंबर इज इक्वल टू रायबर्ग कॉन्स्टंट व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. किती दिलेली आहे 109677 इन ब्रॅकेट. मगाशीच सांगितलं काय की लक्षात काय ठेवायचं फायनल मायनस इनिशियल करायचं. काय करायचं फायनल मायनस इनिशियल. आता काय झालं कुठून कुठे गेला n इज इक्वल टू 3 पासून n इज इक्वल टू कुठे गेला 1 गेला. याचा अर्थ काय मिळालं 1/1चा स्क्वेअर मायनस 1 कशाचा स्क्वेअर 3चा स्क्वेअर. मग काय आन्सर आला बघा 109677 इन ब्रॅकेट 1/1चा स्क्वेअर म्हणजे टोटल झाला 1 मायनस 1/3चा स्क्वेअर काय झाला 9. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. काय होणार आहे 109677 काय होणार आहे 9 1 9 मायनस 1 9 1 9 मायनस काय होणार 1 मायनस काय डिवाइड बाय 9 म्हणजेच काय होणार आहे 109677 इंटू काय मिळणार आहे 8 काय मिळणार आहे 9. हे क्वेश्चन सॉल्व करा. ऑप्शन काय येते बघा करेक्ट याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. तर हे झाले आपल्याला जे स्ट्रक्चर ऑफ ॲटम त्याच्यावर ज्या ज्या पद्धतीचे क्वेश्चन्स या ठिकाणी विचारलेले आहेत त्या सर्व पद्धतीचे. आता काय करायचं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर तुम्हाला सांगायचं. म्हणजे ह्या पद्धतीचं सेम क्वेश्चन आपण काय घेतला होता याच्या आधी कंप्लीट केलं होतं. बाकीचे न्यूमेरिकल सॉल्व करून तुम्हाला मी इथंपर्यंत आणून दिलेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे याचं करेक्ट आन्सर काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला कमेंट बॉक्समध्ये याचं काय करायचं आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे. तुम्ही द्यायचे तुमचं आन्सर करेक्ट येते. तर अशा पद्धतीनं आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम या टॉपिकमधले जेवढे आतापर्यंत क्वेश्चन पेपरमध्ये आलेले होते त्याच्या रिगार्डिंग सगळेच नाही घेता येत पण त्याच्या रिगार्डिंग आपण 26 क्वेश्चन या ठिकाणी आपण कंप्लीट केलेले आहेत. तर याच्या रिगार्डिंग जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल कोणता न्यूमेरिकल तुम्हाला समजला नसेल कोणता MCQ समजला नसेल की कोणता फॉर्म्युला कोणत्या ठिकाणी यूज करायचा ह्याच्या रिगार्डिंग काहीतरी तुम्हाला अडचण असेल काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही काय करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा. मी लगेच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय देईल. तुमच्या सर्व अडीअडचणी काही जे प्रॉब्लेम्स येतील ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तोपर्यंत धन्यवाद.